सर्व शेतकरी बांधवांना महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज 13वा दिवस आहे। आम्ही कलिंगड प्लॉटमध्ये आहोत। तर आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की बेसल डोस कोणत्या पद्धतीने तयार केला जातो, बेसल डोसमध्ये कुठले अंश महत्त्वाचे असतात आणि कुठले घटक महत्त्वाचे असतात ह्याबद्दल तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती। तर हा 13वा दिवस आहे। तर मी 13व्या दिवशी दुसऱ्या विजिटला ह्या प्लॉटवर आलेलो आहे। तर मी प्लॉट पूर्ण बघितला, पूर्ण पाहिला की त्याच्यामध्ये थोडेफार कीड आढळलेले आहेत, थोड्याफार अळ्या आहेत। ते पानाला राऊंड शेपमध्ये कट केलेले आहेत। ते सोडलं तर कोणताही प्रॉब्लेम्स नाही आहे। त्यानंतर कुठलीही बुरशी तिथं आलेली नाही आहे। त्यानंतर कोणतेही मूळ कुजवा हा रोग पण तिथं काय मला आढळला नाही। त्यानंतर कोणतेही व्हायरसचे झाड तिथं काय आढळलेलं नाही आहे। तर महत्त्वाची म्हणजे थोडी कीड आणि थोडी अळी आहे, तेवढीच तिथं आढळलेली होती। पूर्ण प्लॉट बघितला मी आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर ह्या प्लॉटला आपण 19-19-19 हा लागवडीचा डोस आजपासून चालू करणार आहोत। म्हणजे तुम्ही पण डोसेज द्यायचा असेल तर 13व्या दिवशीपासून आपण चालू करू शकता। कलिंगड हे 5व्या ते 6व्या पानावर येतं, त्या दिवसापासून तुम्ही 19-19-19 ह्या लागवडीचं ती तुम्ही ड्रिपद्वारा सोडा, ही अशी मी तुम्हाला विनंती करतो। पहिला डोस म्हणजेच 19-19-19 19-19-19 लागवड आपण 13व्या दिवशीपासून चालू करा आणि ही आठवड्यालाच ठेवा। कलिंगड प्लॉटमध्ये आठवड्याला एकदा डोस सोडला तरी पण चालतो। आपण वीकली म्हणजे आठवड्याला एकदा डोस सोडा। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया 19-19 सोडल्यानंतर ह्या कलिंगडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्रोथ होते, कुठल्या प्रकारची ग्रोथ होते आणि त्याच्यामध्ये कोणकोणते नवीन किडे येतात का, कुठले रोग येतात का, कोणत्या प्रकारची ग्रोथ होते आणि किती पानं चढ होतात। आता 5 ते 6 पानं आहेत, किती पानं जास्त होतात हे पण तुमच्यासोबत मी डिस्कशन करेन। तर आजच्या विजिटला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की महत्त्वाची म्हणजे 13व्या दिवशीपर्यंत किडीचा प्रादुर्भाव होतो, तर ते तुम्ही एक कीटकनाशक स्प्रे करून तुम्ही ते कीड नियंत्रण करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।